हे संपूर्ण विधी झाल्यानंतर त्या जयश्रीताई अक्षरशः ढसाढसा रडल्या आणि त्यांनी आम्हाला हात जोडले आणि म्हणले की आयुष्यात मी कधी तुमच्या दोघांना विसरू शकत नाही म्हणून. माणूस मेला हो, कोण नातेवाईक नव्हतं. नमाज पढत होतो, नमाज पढून झाले होते. तिथून डायरेक्ट ससूनला गेलो, त्यांची माहिती घेतली. पोलिसांना विचारलं किती वेळ लागेल, ते म्हणले 2-3 तास लागतील. तेव्हा देवाने काही ठराविक लोक निवडलेले असतात. म्हणजे आग लागल्यानंतर जसं आगीचा बंब निवडलेला असतो तसं देवाने काही ठराविक लोकांना ठराविक घटना हे सगळं विधिलिखित आहे, हे सगळं लिहून ठेवलं आहे. दिवसेंदिवस राज्यामध्ये जातीय धार्मिक तेढ वाढताना आपण पाहतोय. अनेक अशा क्रूर अशा घटना महाराष्ट्र पाहतोय. जाती धर्म यामध्ये अडकलेला समाज आपण पाहतोय. मात्र या सगळ्याला छेद देणारी आणि एक आदर्श घटना किंवा तशा प्रकारची वर्तवणूक पुण्यामध्ये रास्तापेठेमध्ये एक बहीण आणि भाऊ हे दोघंच राहत होते आणि त्यातील भावाचा मृत्यू झाला आणि त्यांचे अंत्यसंस्कार कोणी करायचे असा प्रश्न निर्माण झाला असता जावेद खान नावाचे व्यक्ती पुढे येतात आणि पवित्र रमजान सुरू असताना देखील ते त्यांचा अंत्यविधी एकटे करतात. हे सगळ्या घटनेचं कौतुक महाराष्ट्र करत आहे. सोशल मीडियावर त्यांना चांगल्या कॉम्प्लिमेंट लोक देत आहेत. तर जावेद खान माझ्यासोबत आहेत आणि त्यांना या अंत्यविधीसाठी फोन करणारे, त्यांना माहिती देणारे मायकलसुद्धा माझ्यासोबत आहेत. मायकलजी, तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे की हा अंत्यविधी कुणी करावा म्हणून तुमच्या पुढे फक्त जावेद खान यांचाच चेहरा कसा काय आला? मला परवा सायंकाळी माझ्या मिसेस उल्का साठे यांचा मला फोन आला की आपल्या शेजारच्या सोसायटीमध्ये राहणारे सुधीर केंकडे हे घरामध्ये मरण पावलेत. त्यांची बहीण एकटीच आहे आणि ते अतिशय रडतात आहे आणि त्यांना आपल्याला मदत करायला लागणार आहे. मी भारतीय विद्यापीठ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये डॉक्टर विश्वजित कदम यांच्याकडे काम करतो. तसंच मी एक कार्यकर्ता देखील आहे. पुणे शहर राष्ट्रीय काँग्रेस पार्टी ख्रिश्चन सेलचा अध्यक्ष आहे. आणि माझ्या मिसेसचा फोन आल्यानंतर मी फोन ठेवला आणि मला डायरेक्ट जावेदचं नाव आठवलं. कारण की मी त्याची उन्मत संस्था या संस्थेच्या माध्यमातून जावेद खाननी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. हे तर किरकोळ आहे आज ते कालचं तर, पण असे बेवारस ज्यांचं कोणी नाही आहे, ज्यांच्या घरचे कोणी येत नव्हते त्या कोरोनाच्या बॉडीला हात लावायला, तिथं जावेदने हात लावलेला आहे. म्हणजे संत मदर तेरेसा यांच्या पावलावरती पाऊल देऊन जावेदनी ज्या कोणाला अशा लोकांना कोणी हात लावतो त्या लोकांना हात लावून त्यांच्या अंत्यविधी पार पाडले हे मला माहिती होतं. आणि तो एक अतिशय नेता नाही, त्या चांगला कार्यकर्ता आहे आणि अतिशय माझ्या जवळचा मित्र आहे. आणि त्याचा नंबर माझ्याकडे होता आणि मी त्याला ताबडतोब फोन केला आणि त्यांनी पण माझा फोन उचलला आणि ताबडतोब मला तू करशील का बाबा, त्यांचं कोणच नाही रे, मला अतिशय वाईट वाटते. मग तो मला अरे तू अजिबात घाबरू नको, अजिबात काही काळजी करू नको. मी त्या अर्ध्या तासामध्ये डेड हाऊसला पोचतो. अर्धा ते पाऊण तासामध्ये जावेद तो फक्त बोलला नाही, त्याचं मला खरंच एक कौतुक करायचं वाटेल की तो तिथं अर्धा ते पाऊण तासामध्ये ससून डेड हाऊसला पोचला. फक्त मी जाऊ शकलो नाही कारण की मी पण ख्रिश्चन आहे. आमचे लेन समय चालू आहेत, उपास चालू आहेत. रोज सायंकाळी 6:30 वाजता मला चर्चला जायचं असतं आणि म्हणून जावेद त्या ठिकाणी पोचला आणि जावेदने त्या बाईला शोधून काढलं, त्या ताईंना. आणि त्या ताईंना शोधून काढलं, त्या ताईंना धीर दिला, सर्वात महत्त्वाची गोष्ट. आणि धीर दिल्यानंतर मग जावेदने मला तिथून त्या फोन केला. त्या ताईंचं माझं बोलणं करून दिलं मला. त्या ताई मला म्हणल्या मायकल भाऊ थँक्यू, तुमचा मित्र माझ्यापर्यंत पोचलेला आहे नाही का. आणि जावेद मला म्हणला आपण अंत्यविधी उद्या करणार आहोत, तर मी तुला कळवतो, तू डायरेक्ट त्या ठिकाणी वैकुंठला पोच. आणि मग ठरल्याप्रमाणे दुपारी जावेदचा ससून मी बॉडी घेऊन निघाल्यानंतर मला फोन आला. मी पण माझ्या भारतीय विद्यापीठ इंजिनिअरिंग कॉलेजमधून निघालो आणि डायरेक्ट वैकुंठ स्मशानभूमीला पोचलो. तिथे गेल्यानंतर मी बघितलं चित्र जे माझ्या डोळ्यासमोर दिसलं की रमजान चालू असताना जावेदने स्वतः ते पिठाचे ते लाडू करत होता आणि मी पण त्याच्यामध्ये सहभागी झालो. त्या सत्कार्याला माझ्याकडून जेवढं मदत करता आली मी ते केलं. आणि अतिशय हे संपूर्ण विधी झाल्यानंतर त्या जयश्रीताई अक्षरशः ढसाढसा रडल्या आणि त्यांनी आम्हाला हात जोडले आणि म्हणले की आयुष्यात मी कधी तुमच्या दोघांना विसरू शकत नाही म्हणले. माझं कोणीच नव्हतं म्हणले, पण एक ख्रिश्चन जावेद खान आणि एक मुस्लिम मायकल साठे हे दोघं माझ्या मदतीला धावून आले. आणि बस एक जावेदने जसं सांगितलं थोड्या वेळ अगोदर की हे सर्व परमेश्वराने घडवून आणलेलं आहे. सगळ्या गोष्टी हे सर्व जे काही होतं, जे काही घडतं ते साक्षात परमेश्वर घडवतो. आपण बघतो की सध्याच्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जातीवाद चालू आहे.
ख्रिश्चनांवरती पण आरोप केले जात आहेत, मुस्लिमांवरती पण आरोप केले जात आहे. आणि मी तर असं म्हणाल की जावेदच्या मताची मी सहमत आहे की हे सर्व परमेश्वराने घडवून आणलं. एका हिंदू ब्राह्मण व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी तिने परमेश्वराने ख्रिश्चन आणि एक मुस्लिमला त्यांनी तिथं एकत्र केलं आणि निवडलं. नक्कीच. तुम्हाला जेव्हा यांचा फोन आला त्यावेळेस तुम्ही काय करत होता आणि तुम्ही काही विचार केला नाही की आता रमजान सुरू आहे आणि यामध्ये आपण अंत्यविधीसारखी विधी आपल्याला करायची आहे, काय मनात विचार होता? विचार काय करायचं तर करायचं आहे. माणूस मेला हो, कोण नातेवाईक नव्हतं. नमाज पढत होतो, नमाज पढून झाले होते, तिथून डायरेक्ट ससूनला गेलो, त्यांची माहिती घेतली. पोलिसांना विचारलं किती वेळ लागेल, ते बोलले 2-3 तास लागतील. मग त्या यशिताईंना बोललो की आपण आज रात्री हा विधी करून टाकू. त्या म्हटल्या की आम्ही ब्राह्मण आहे, आज काय हा विधी आपण करू शकत नाही. दुसऱ्या दिवशी करायचं ठरलं. सकाळी उठलो, गेलो, मृतदेह ताब्यात घेतला, वैकुंठ स्मशानभूमीत आलो आणि ब्राह्मण पद्धतीने रीतिरिवाजानुसार माणुसकी या नात्याने त्यांचा अंत्यविधी केला. समाधान आहे? हो, 100% समाधान आहे. पण जे राज्यामध्ये चित्र सध्या सुरू आहे, धार्मिक ध्रुवीकरण केलं जातं आहे, राजकीय पुढाऱ्यांचे जे काही स्टेटमेंट आहेत त्या सगळ्याकडे तुम्ही काय पाहता आणि तुमच्या मनात हे विचार आले नाही की हिंदू असेल, मुस्लिम असेल, हे सगळं वातावरण तापलेलं आहे, मात्र जावेद खान पुढे येतात आणि या सगळ्या गोष्टी करतात? अशा काही घटना घडतात तेव्हा देवाने काही ठराविक लोक निवडलेले असतात. म्हणजे आग लागल्यानंतर जसं आगीचा बंब निवडलेला असतो तसं देवाने काही ठराविक लोकांना ठराविक घटना हे सगळं विधिलिखित आहे. हे सगळं लिहून ठेवलं आहे की जेव्हा अशा काही घटना होतील, जेव्हा वाईट कृत्य होतील, तेव्हा एखादं चांगलं कृत्य पण होणारच आहे. बघा ना तुम्ही, पिक्चरमध्ये एखादा सीन फायटिंगचा असतो तर एखादा म्हणजे थोडासा रोमॅन्टिक पण असतो ना. मग ती फायटिंग संपल्यानंतर थोडासा रोमॅन्स पण केलेला चांगला असतो. शेवटचा प्रश्न आहे, राज्यभरातल्या आणि देशभरातल्या हिंदू, मुस्लिम आणि सर्वच धर्मीय बांधवांसाठी तुमचा काय संदेश आहे? काय नाही, जगाची प्रगती खूप चालली आहे. जग कुठं चाललं आहे बघा, नासा कुठं चाललं आहे बघा. आपण फक्त या तडग्या कबरीमध्ये अडकलो आहे, स्मारकातच अडकलो आहे. स्मारकात तगड्यात कबरीत न पडता आपण नासाचा आदर्श घेऊन किंवा प्रगत देशांचा आदर्श घेऊन आपण प्रगतीकडे गेलं पाहिजे, तंत्रज्ञानाकडं गेलं पाहिजे. प्रगत राष्ट्राची निर्मिती भारताची झाली पाहिजे. महाराष्ट्र एक नंबरचं राज्य झालं पाहिजे भारतात आणि महाराष्ट्र सुख सुविधा आणि सुख नांदो अशी या रमजान महिन्यात मी अल्लाहला प्रार्थना करतो.